तो गाईस तर फायनली आम्ही आलेलो आहे आता हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी. आणि हे मामाश्री आपले ते काका आणि बाकीचे अजून काही आहे ते उतरते आहे. तर काहीच आता मध्ये जाऊ आपण आणि मध्ये जाऊन तिथं बर्थडे परत सेलिब्रेट करणार आहे वाटतं. यस, दुसरा बर्थडे. हा दुसरा बर्थडे नाही तोच बर्थडे. काहीच हॉटेल पण तगडं आहे. आपलं गाव म्हणजे संस्कृत हॉटेल आहे. बट इथं भारी केलेलं आहे ना की ॲक्च्युली लोकेशन पण तगडं केलेलं आहे. लोकेशन एक नंबर आहे. आपलं गाव म्हणून ढाब्याचं घर वगैरे. इथं गणपती चांदीचं वाटतं आय थिंक. मला तर तेच वाटतंय. त्यानंतर इथं काहीच बाज वगैरे पण दिलेली आहे. हे बघा काहीच एक नंबर काम केलेलं आहे. तो वीप त्यानंतर आंबा माकड. तिकडं विठोबा रुक्माईची हे मूर्ती आहे बघा. त्यानंतर खाली बसून पण जेवण करू शकतो इथे. हे बघा असं पाटील वाडा एक नंबर हॉटेल आहे गाईस. पण काही म्हणा. तो गाईस तर आपण आहे ना आता म्हणजे भाचीचा जो वाढदिवस आहे ना तर भाचीच्या हाताने आपण इथं गणपतीची आरती पण करणार आहे आपल्या गावामध्ये नाही का. हे बघा इथं गाईस गणपतीचं जे मंदिर होतं ना मागाशी तुम्हाला जे दाखवलं तर इथं आता आपण भाचीच्या हाताने ॲक्च्युली आपण आरती करणार आहे इथं. तर सगळेजण जमा होते इथंच. अरे बापरे, पेटा बांधती तू. बांध बांध बांध. ल गोड दिसते का बाय. बर्थडे गर्ल. पण बर्थडे गर्ल. चला मल्हारी का काढायची पेटी कोणाकडे? काढायची पेटी ए भाऊ काय झालं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मल्हारिका. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डुगू. फक्त प्युअर व्हेज होते. सो गाईस तर फायनली झालेलं आहे तुमच्या भावाचं जेवण. आणि आता आपण आणलेले पान. हे बघा बाकीचे जण अजून जेवणच करताय. गाईस गाडीत येऊन बसायचं कारण काय माहिती का, फक्त थंडी एकदम खतरनाक थंडी वाजू राहिली मला एकदम भयंकर. सगळेजण गेले आणि अजून बाकीचे थोडेफार जण बाकी आहे. ते आता जेवण करताय आणि तुमचा भाऊ आलेला आहे मस्त गाडीमध्ये येऊन बसलेला आहे. म्हणजे त्यांचं जेवण वगैरे झाले का मग आपण निघू आपल्या घरच्या प्रवासाला. सो गाईस तर जस्ट नाव तुमचा भाऊ आलेला आहे आता घरी. आणि आता झोपायचं आहे कारण आपली हेक्की पण झोपली आहे आपल्यासोबत. गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. चला जय महाकाल. बाय, गुड नाईट.